दिवसाची सुरुवात येशूबरोबर. प्रसिद्ध देवाचे सेवक मार्टिन लुथर हे त्यांच्या काही समस्यांमुळे ते जे काम करायचं त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यामुळे आणि जीवनातील जे प्रश्न होते त्याच्यामुळे ते खूप निराशजनक जीवन जगत होते. आणि त्या काळामध्ये ते कोणाशी बोलत नव्हते किंवा शांत बसून राहायचे. त्यांचा चेहरा एकदम पडलेला असायचा. आणि एक दिवस त्यांची पत्नी काळा ड्रेस घालून कुठेतरी जात आहे असं तिने दाखवलं. साहजिक काळा ड्रेस जो आहे त्या ठिकाणी पूर्ण काळा ड्रेस घातला तर असं कोणतरी मेलं आणि त्यांच्या प्रेतक्रियेला जाण्यासाठी ते ड्रेस घालतात. आणि साहजिकच मार्टिन लुथर यांनी त्यांच्या पत्नीला विचारलं की कोण मेलं. आणि त्यांच्या पत्नीने उत्तर दिलं की देव मेलाय. आणि त्यांनी पटकन विचारलं की तू असं कसं म्हणू शकतेस की देव मेलाय, देव कधी मरतो का. आणि तिने त्यांना सांगितलं की तुमच्याकडे काही दिवसापासून मी बघत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या वागण्यावरून आणि तुम्ही ज्या प्रकारे ज्या कठीण परिस्थितीला जाण्यासाठी जे सामोरे जाण्यासाठी तुमची जी मनस्थिती आहे त्यावरून मला असं वाटतं की देव मेलाय. आणि त्यांना पटकन ते जाणवलं. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असे प्रसंग येतात बघा. बऱ्याच वेळेस असे कठीण प्रसंग येतात, परीक्षा येतात, समोर येतात. त्यांना तोंड देण्यासाठी आपण निराश झालेलो असतो. आणि मग अशा वेळेस आम्ही देवाला विसरतो. आपण देवाची प्रार्थना करत नाही, देवाच्या जवळ जात नाही, आपण देवाला विसरतो. बघा, स्तोत्रसंहितामध्ये जितके पण लेखक आहेत त्या सर्वांनी काही ना काहीतरी समस्यांना तोंड दिलं होतं. कुठल्या तरी बऱ्याच कठीण प्रसंगामधून ते गेले होते. परंतु बघा, प्रत्येक स्तोत्रामध्ये ते देवाची स्तुती करतात, देवाचे गुणगान ते गातात, देवाचे आभार मानतात. कठीण प्रसंगामध्ये आभार मानण्याने तो कठीण प्रसंग जो आहे तो निघून नाही जाणार आहे, पण त्या प्रसंगाकडे आपण देवाच्या नजरेने पाहू शकतो. देवाच्या नजरेने त्या प्रसंगांना, त्या कठीण परीक्षांना आपण पाहायला शिकतो. आणि जेव्हा जेव्हा आपण कठीण प्रसंगामध्ये देवाची स्तुती करतो त्यावेळेस आपण हे कबूल करतो की आमचा देव जिवंत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 30 आणि 12 वचन, Psalm 30 and verse 12. यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करेन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.